हाय नमस्कार मंडळी, मी तनुजा आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग विथ तनुजा चॅनलवरती. तुम्हाला टायटल वरून समजलंच असेल की आजचा ब्लॉग कशाचा आहे. तर आज माझ्या घरी आहे केळवण. आता कुणाचा आहे आणि मी कशी तयारी करते हे पूर्ण ह्या ब्लॉग मध्ये बघायला मिळेल. सो अशी गडबड चालू आहे. मी माझ्या मम्मीला बोलवलेलं आहे आणि हा आलेला आहे आमच्याकडे. लक्ष हाय कर. हाय. आता हा पण ब्लॉग मध्ये दिसणार आहे, बघणार ना ब्लॉग. हो, त्याला आवडतं. आणि इथे धैर्याची गडबड चालू आहे. तिला गाडी हवी आहे. सो ती तिच्या आजीला सांगते मला गाडी हवी आहे, मोठी गाडी हवी आहे. तर हे दोघ जण खेळतील. तर चला मी तुम्हाला किचन मध्ये जाऊन दाखवते की काय काय मम्मीनी तयारी केलेली आहे. आता बघा आई असल्याचा फायदा किती असतो. किचन मध्ये तर खूप पसार आहे, पण मी तुम्हाला जे नॅचरल आहे सगळं तेच दाखवायचा प्रयत्न करणार आहे. सो फ्रंट कॅमेरानेच दाखवते. मम्मी आली आहे आणि मम्मीने हा नाश्ता बनवलेला आहे धैर्यासाठी. उपमा उपमा केलेला आहे कारण तिला गोड जास्त आवडत नाही. आणि आम्ही तयारी करतोय पावभाजीची. सो हे सगळं कटिंग वगैरे करून ठेवलेली आहे ही. आणि बघू शकता कुकर पण लावलेला आहे. हाय गाईज, खूप उशीर झालेला आहे आणि मम्मीने ऑलरेडी कटिंग करून ठेवलेलं आहे. सो हे सगळं मी टाकते शिजवायला. आता हा आमचा टास्क आहे की आम्हाला किती लवकर हे करता येईल. म्हणजे तुम्हाला दिसतंय की नाही. आजची पावभाजीची रेसिपी तुम्हाला पूर्ण बघता येईल. मम्मी फ्लावर धुतलाय का? ठीक आहे. डन. आता कापते कांदा. हाय गाईस, मी आता कांदे कट करते. आता मी डायरेक्ट पावभाजी फोडणी देतानाच दाखवते, हो ना. हे बघा माझी मम्मी मला हेल्प करते. मम्मी हाय कर. जेव्हा आम्ही दोघे रेडी होईल तेव्हा दाखवतो. चला बाय. हाय, तर आम्ही ना पावभाजी करायला घेतलेली आहे आता. सो तुम्ही बघू शकता. तुम्हाला दिसत नसेल तर थोडस मला असं वाटतं झूम करावं लागेल. मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने माझ्या मम्मीची पावभाजीची रेसिपी दाखवते. ओके. आता आपण चालू केली आहे पावभाजीची रेसिपी. टाक आलं लसूण तेल तापलेलं आहे. सगळं नाही टाकणार कांदा. आता कांदा परततोय तोपर्यंत मी तिकडे बघते की त्यांचं काय चालू आहे. त्यांचं म्हणजे अजून गेस्ट तर आलेले नाहीये. साडी वेअर करायचे, बरंचसं काम आहे. आणि ह्यांनी आमच्या सरांनी अजून अंघोळच केलेली नाही. तर कसं वाटतंय तुम्हाला? तुझी आंघोळ झाली? येस झाली. पब्लिकला पण तुझी झाली की मी करेल. काय? तुझी झाली की मी करेल म्हटलं. माझी झाली आहे माझी.
व्हिडिओ पुरती काय झाली आहे माझी, धैर्याची सुद्धा झाली आहे. काय बघायचंय? हा व्लॉग हा फक्त स्वतःसाठी, मी ह्याचा खूप पार्ट टाकणार आहे. बघणार ना हा व्लॉग? मग एकदा म्हण लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हे काय आहे सांग तर, हे काय आहे? पब्लिकला सांग तर हे काय आहे? काय बरोबर? बोल ना, माईक मध्ये आवाज येतो तुझा, बोल ना काय. हॅलो. हा, हे काय आहे? हे माझा हात आहे. अच्छा, मी असं पकडले म्हणून तू पकडलाय का तसा? ओके, माझा बॉल पकडलाय त्यांनी. तर तुम्ही माझ्या काकींना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आता ही पण आली कॉपी. हा हा, बोला काहीतरी. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. अरे कहना क्या चाहते हो? ही आमची पोलीसची गाडी आहे, पण ही आमची गाडी तोडली आहे. आम्हाला कोणीतरी गाडी गिफ्ट करा ना, असं सांग ना. कुठली गाडी पाहिजे तुला, सांग ना. लाईट पण आहे. चला, कांदा परतलेला आहे. आता मम्मी टोमॅटो टाकतीये. सो फ्रंट कॅमेऱ्याने तर नाही दाखवता येणार, एकच बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आता टोमॅटो परतून झालेला आहे. बघू आता. बोलायचंय का तुला काय? तिला आता सध्या तरी काय बोलायचं नाही. शी इज व्हेरी कॅमेरा शाय पर्सन. आय एम ऑल्सो. पण मी आता हळूहळू डेअरिंग केलेली आहे. म्हणजे ती प्रत्येकातच येते. जसं तुम्ही ब्लॉगिंग करता आणि जसं तुम्ही दुसऱ्याची चिंता सोडून देता की कोण काय म्हणेल आपल्याला, खड्ड्यात गेलं ते आणि आपलं आपलं काम करायचा आपण प्रयत्न करतो. कारण हे मोकळे केस सोडून स्वयंपाकघरात जाणं ह्या गरमीत इज नॉट पॉसिबल. चला, मला आयतं मिळणार नाहीये. हे बघा, सगळं भूत लावते. ह्या मुलीला कुठली लहान पोरगी असते जिला भूत बघायला आवडतं? या पळक्याला आमच्या नुसतं भूत बघायला आवडतं. एक छोटीशी पिपी दे मा. गोड नाहीये, गोड दे, गोड दे. गोड आहे. आता लगेच लावते, ठीक आहे? चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. चला, मी लगेच लावते. आणि मला भाज्या पण स्मॅश करायच्या आहेत, जे की माझ्या मम्मीनी काढून ठेवलेल्या आहेत. मी पटकन स्मॅश करते, आधी हिला लावून देते आणि मग करते. कारण पाहुणे यायची वेळ आलेली आणि मी नुसती गप्पा मारते. बाय बाय. अगेन आता पावभाजीकडे वळालेलो आहे. कारण सगळ्या भाज्या शिजल्यात आणि ऑलरेडी कांदा टोमॅटो फोडणी दिलेले, स्मॅश पण सगळं करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला नेक्स्ट प्रोसिजर दाखवते. खोलू बेटा नंतर. हा, पप्पा आल्यावर उघडतो. पप्पा येतात आता. छान ना, मग घे ना. घे ना बेटा, मिरची नको घेऊ. इथे चालू आहे, कसली तयारी चालू आहे मम्मी? मसाले भाताची तयारी चालू आहे. पावभाजी आणि मसाले भात करणार आहे. सगळ्या भाज्या स्मॅश केल्या. डन, टाक मम्मी. टाकून दे मी. हा, धैर्या बास, आता सगळे खराब. धैर्या उडेल हा. धैर्या, मम्मी तू चमचा काढून टाकला असता त्यातलं, है की नाही? हा उगाच भरतोय ना. हे हॅलो गाईज, तर आमची ना तयारी वगैरे सगळी झाली आहे आणि अशी मी साडी नेसून रेडी आहे. आणि आता गेस्ट यायचा टाइम झालेला आहे. सो बघू आता. पूजेची थाळी पण मी रेडी केली आहे, आता येतीलच. तर स्वयंपाक पण पूर्ण रेडी आहे. जसे ते आले तर तो शॉर्ट पण मी तुम्हाला दाखवते. तर गाईज पाहुणे आलेले आहेत आणि आम्ही दोघी अशा रेडी झालेलो आहे, तुम्ही बघू शकता. तर आमच्या दोघींना, मग मी थोडी मागे आहे. तर तुम्ही सांगा की कोण छान दिसतंय, मम्मी की मी? नक्की कमेंट करून सांगा. चला, गेस्ट आलेत, मला ओवाळायचंय.
ही आहे आमची नवरी. छोटसच लावते. छोटसच लाव. चलिए सगळ्यांना लावायचं का बस? मम्मी तू पण काय ना तिला लाव. लावायचंय. हा ती मॉडर्न. हा मामीला लावते. हे तुला लावायचं का ग? तो वरती लावते. तुला लाव बेटा. हा बघा हा एक नवीन गडी आलाय ज्यांनी ब्रशच नाही केलेला. शी येते धैर्या. चला ये. हे गाईस जेवण रेडी आहे आता. हे हाय मंडळी, तर आमची जेवण वगैरे सगळी आटोपलेली आहेत. आता मी सगळ्यांचं इंट्रोडक्शन करून देते आधी. तर हे आहेत माझे मामा, छोटे मामा राजेंद्र दीक्षित. ही आहे माझी मामी कविता दीक्षित. ही आहे परी, जी की तुम्ही तिला आधीच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल. आणि ही आहे नवरी वैभवी. हाय का? आता तिकडे एक बसलेली आहे, तिला पण दाखवते. शी इज वेटिंग. हाय हाय. थांबा परीने हाय नाही केलं, तिला एकदा करू दे. धैर्य तू केलं हाय? हाय. हा चला आता आजचा असा होता आमचा आजचा दिवस. हा अहो आमचे फोन मध्ये बिझी आहेत. अहो अहो हाय करा एकदा. हे असं असतं, ही रियालिटी आहे गाईज, बघू शकता तुम्ही. आणि तुम्हाला सांगते की आज केळवण होतो, सो खूप सारे छान तयारी करायची होती. मला समजतच नव्हतं काय करायचं. सो धैर्याने खूप छान माझं काम इझी करून टाकलं. बघा किती सुंदर असं छान तिने डेकोरेशन केलं. चला तर मग मला कसा वाटला हा ब्लॉग नक्की सांगा कमेंट करून. आजच्या ब्लॉगचा एंड मी इथेच करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आणि चॅनल वरती नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बाय बाय बाय.